नमस्कार. राज्यसेवा वर्णनात्मक सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत. एक न्यूज ऑब्लिक संपादकीय आहे, त्याचा उत्तर लेखनात वापर कसा करायचा एक वेळा बघून घ्या. न्यूज काय? पश्चिम बंगालमध्ये मनरेगा पुन्हा सुरू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे की पश्चिम बंगालमध्ये मनरेगा पुन्हा सुरू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, म्हणजे सुप्रीम कोर्ट एखाद्या योजनेला राज्यामध्ये लागू करण्यासंबंधी निर्देश देत आहे. मुद्दा काय होता? तर पश्चिम बंगालचं म्हणणं होतं केंद्र आम्हाला पैसे देत नाही. केंद्राचं म्हणणं होतं पश्चिम बंगालच्या मनरेगा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी आहे. आपल्याला त्या मनरेगा स्कीममध्ये वगैरे जायचं नाही आहे. दॅट इज अ पार्ट ऑफ अवर बेसिक लेक्चर. एक गोष्ट इथं, जर मनरेगावर तुम्हाला प्रश्न आला, समजा उदाहरणार्थ एक प्रश्न आपण लास्टमध्ये इथं घेतलेला आहे, तो एक वेळा बघून घ्या. मनरेगा अंतर्गत काम करण्याचा अधिकार हा मूलभूत सामाजिक सुरक्षेचा हक्क मानला जातो, सविस्तर चर्चा करा. जर असा प्रश्न आला, शब्द इथं बघा, सामाजिक सुरक्षा, तर तुम्हाला माहिती आहे का 1985 ची एक केस आहे, त्याला ओल्गा केस म्हणतात. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलं गेलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न किंवा जे व्यक्तीला उत्पन्न मिळवणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. म्हणजे त्याचा अर्थ होतो रोजगार उपलब्ध करून देणे हा त्याचा फंडामेंटल राईट आहे, बरं का. आणि याच पार्श्वभूमीवर नंतर मनरेगाची जडणघडण ही पुढे झाल्याची आपल्याला दिसते. सुप्रीम कोर्टानं हा जजमेंट देत असताना याचाच आधार घेतला की पश्चिम बंगालमध्ये मनरेगा बंद आहे, याचा अर्थ केंद्र आणि राज्य हे दोघं मिळून सुद्धा तेथील लोक जनतेचं मूलभूत हक्काचं व्हायोलेशन करत आहे. त्यामुळे जर मनरेगा किंवा कुठल्याही रोजगारासंदर्भात जर समजा प्रश्न आला, तर त्या उत्तरामध्ये हायलाईट करताना रोजगार हा व्यक्तीचा कलम 21 अंतर्गत मूलभूत हक्क आहे हे जाणीवपूर्वक उत्तरामध्ये टाका. यालाच म्हणतात उत्तराचा कॉस्मेटिक चेंजेस. थँक्यू.